जातो. खूप चांगली माहिती इथे आता नरेश डोमे सरांनी आपल्याला दिली. परंतु आता टेनिस क्रिकेटचा खेळ देखील क्रिकेटचा राजा आपल्यासाठी बनत चाललेला आवडता खेळ आहे, लोकप्रिय खेळ आहे आणि ISPL सारखी एक मोठी स्पर्धा त्या माध्यमातून निश्चितच तुम्हाला लखपती होण्याची देखील संधी आहे, तुम्हाला प्रकाश झोतामध्ये येण्याची संधी आहे. पूर्वी एक ऑप्शन होता की व्यावसायिक क्रिकेट खेळायचं, पण नरेश सर आता ISPL खेळण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडू या ठिकाणी बघतो. 4 धावा पहिल्या चेंडूवरती मिळतील, 4 धावा आणि खेळ पुढे सुरू राहील. आणि खेळायला पाहिजे. खेळाडूंकडे जर गुणवत्ता असेल तर निश्चित प्रकारे ISPL न देखील यावर्षीपासून फॉर्मॅट बदललेला आहे. ते संपूर्ण देशभरामध्ये 20 टुर्नामेंट कव्हर करणार आहेत आणि तिथे ISPL ची स्कोरिंग ॲप असेल आणि त्या ॲपच्या माध्यमातून जे खेळाडू चांगले आहेत असे 1000 खेळाडूंना ISPL च्या ऑक्शनमध्ये सहभागी होता येणार आहे. म्हणजे आता तुम्हाला फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, ट्रायल्स देण्याची आवश्यकता नाहीये. आता तुम्हाला तिथे कुठल्या निवड समितीकडे किंवा कुठल्या वेगळ्या निवड प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही. आता तुम्हाला टुर्नामेंट खेळाव्या लागतील, तिथे तुमचा परफॉर्मन्स द्यावा लागेल आणि तरच तुम्हाला ऑप्शनमध्ये संधी मिळणार आहे. तर एक चांगले बदल होत आहेत आता टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंसाठी. आणि केवळ ISPLच नाही की आता ISPLच्याच धर्तीवरती अनेक स्पर्धा पुढे येत आहेत. अनेक स्पर्धेमध्ये मध्यंतरी आपण पाहिलं की परदेशातल्या खेळाडूंबरोबर फेअर डिलिव्हरी, भारतीय खेळाडू ज्यांना ISPL मध्ये संधी मिळाली नाही असे खेळाडू परदेशी इंटरनॅशनल क्रिकेट प्लेयर बरोबर टेनिस बॉल खेळताना आपल्याला बघायला मिळाले. तर याच्यापेक्षा वेगळी उपलब्धी काय असणार आहे. त्यामुळं भविष्य उज्ज्वल आहे. तुम्ही तुमचा परफॉर्मन्स देत राहा. कोरबट टप्प्याचा चेंडू खोदून काढला साईडला गोलंदाज त्या चेंडूवरती आलाय, परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीये. आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे जर संपूर्ण भारतामध्ये 20 स्पर्धा झाल्या तर निश्चितच ती सुवर्ण संधी असणार आहे प्रत्येक राज्यामधल्या खेळाडूंसाठी आणि त्यासाठी एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. अर्थात मॅचचा जर विचार केला तर शेखर काशीत महत्वाचा गोलंदाज अभि चव्हाण 5 वरती खेळतोय, महत्वाचा त्याच्यासाठी देखील रोल आहे. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, जोरदार अपील, फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन, विकेट किपरला झेल टिपलाय, रिव्हर्सचा फटका अगलट आलाय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला, टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा बाहेर जात होता, कनेक्शन त्यामुळे मिळालं. हलकीशी बॅटची कड घेतली आणि फलंदाजाने पंचांच्या निर्णयाकडे बघितलं सुद्धा नाही. हे तर बघा तुम्ही, पंचांकडे बघितलं नाही, पंचांचं बोट आकाशाकडे जात होतं त्याच वेळेस, पण त्याने पंचांकडे लक्ष दिलं नाही, तो निघाला लगेच. तर हे स्पिरिट खेळाडूंमध्ये असणं महत्वाचं आहे, हे स्पोर्टमॅन स्पिरिट असणं गरजेचं आहे आणि ते दाखवलं इथे फलंदाजानं. मात्र पहिला धक्का आहे, मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जे मनसुबे होते जाण्याचे ते मात्र इथे धक्का बसलाय त्या मनसुब्यांना, त्या इच्छांना हादरा बसलेला आहे. पहिलाच फलंदाज पहिल्याच षटकामध्ये गमावलाय लक्ष्य अकॅडमी पुणे संघाने. जेव्हा पहिल्या चेंडूवरती तुम्ही रिव्हर्सचा फटका खेळला तो अगदी परफेक्ट होता, एकदा तुम्हाला ते यश आलं, त्यानंतर पुन्हा एकदा त्याच फटक्याच्या प्रेमामध्ये तो पडला, त्याचाच फटका बसला आणि फलंदाज बाद झालेला आहे. गोलंदाजाला यश मिळाले, धावसंख्या 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे एकदा प्रेमात पडल्यावरती दुसऱ्यांदा पडायचं नाही असं म्हणायचं तुम्हाला. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ आहे, टायमिंग बघा. अतिशय सुंदर फटका मिडॉनच्या डोक्यावरून खेळला, चेंडू लॉफ केलाय अत्यंत सुंदर पद्धतीनं, ओव्हर द टॉप एक सुरेख फटका पॉवर प्ले मध्ये, पॉवरफुल फटका घेत असताना चौकार वसूल केलाय. निश्चित खूप चांगला फटका आहे. फ्लरिशिंग फॉलो थ्रू तुम्ही बघितला असेल बॅटचा, तर लगेच लक्षात येतं की या फटक्यामध्ये तंत्र आहे, या फटक्यामध्ये सौंदर्य आहे आणि तेच विलसताना आपण या मैदानामध्ये बघितलेलं आहे. खूप सुंदर फटका होता. आता मगाशी तो प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर आहे रिव्हर्सचा फटका न खेळता हा फटका खेळला तर त्याचा फायदा जास्त झाला असता. एक फटका तुम्ही खेळलात पण त्यानंतर गोलंदाजी सावध झालाय. आता बघा हे तंत्र आहे, या संयम आणि आक्रमण. आता एक धाव आली नाही, परंतु एकेरी धाव घ्यायचं होतं, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे धाव आलेली नाहीये. संयम आणि आक्रमण मैदानावरती पाहायला मिळतोय तौसिफ कडून, त्याचबरोबर परवेज कडून. परवेज करतोय 4 वरती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी. लक्ष्य अकॅडमी पुढे 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, शेखरचं यशस्वी षटक समा. निश्चित हलकीशी स्माईल आहे प्रशांत सरांच्या चेहऱ्यावरती. मला कळत नाही, मला निश्चित जाणून घ्यायचं, या स्माईलचं राज जाणून घ्यायचं आहे. प्रशांत सर ज्यावेळेस आम्ही प्रेमाचा विषय काढला, एक छोटीशी स्माईल आलेली आहे, तर कळलं पाहिजे. क्रिकेटवरती जास्त प्रेम आहे आणि त्यामुळे ही स्माईल आहे. त्या पलीकडे तुमच्या मनात आहे ते माझ्या मनात नाही आहे सध्या. मॅच अत्यंत महत्वाचा, 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि आता परबेज 4 मध्ये घेतोय.
दोनदा चेंडूला सामोरं गेलाय. तौसिफ मिर्झा एक वरती बॅटिंग करतोय. जबरदस्त मॅच 10 धावांवरती पहिला फलंदाजी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र शरीरापासून खूप लांब ठेवला चेंडूला तौसिफ मिर्झानं. आणि याच बरोबर इथे फलकावरती धावा आहेत 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू झालेला आहे. जब दोन्ही बाजूने हल्ले होतात, एका बाजूने धावा बनवण्याचा प्रयत्न होतोय लक्ष अकॅडमी कडून, तर इथे रिव्हर्स अटेम्प्ट. काय सुंदर फटका आहे, थेट फेकून दिला शेखर शेळके गॅलरीवरती. धावा मिळतील 6. पॉवरफुल फटका. आता खूप चांगलं टायमिंग आहे, म्हणजे हा देखील रिस्की स्ट्रोक आहे, परंतु खेळला खूप छान पद्धतीनं. ऍक्शन रिप्ले पहा. प्रथम चोट वरती तौसिफ मिर्झा देखील महत्वाचा खेळाडू आहे. अतिशय दर्जेदार टायमिंग आणि चेंडू इथे फेकून दिला होता. शानदार स्ट्रोक, रॅम शॉट या फटक्याला म्हणता येईल. त्यानंतर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला, चेंडूवरती नजर नाहीये. पहिल्यांदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट खेळ होता नरेश सर, आणि आता बघितलं तर चेंडूवरती नजर होते. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. खूप चांगला चेंडू निलेश इंगवलेचा. अनिश्चित खाली राहिला चेंडू, बाहेर निघाला, खाली राहिला. आणि अशा चेंडूवरती फटका खेळणं कधीही अवघड ठरतं, त्यात रिव्हर्स ट्राय केल्यानंतर तर मग अवघड परिस्थिती. इथं परत एकदा हो चांगला फटका आहे. 6 धावा इथे मिळतील. खणखणीत षटकार, 2 षटकार या षटकामध्ये येत आहेत. काही डॉट बॉल्स आहेत, मात्र मोठे फटके सुद्धा तितक्याच वेगानं. कमालीची फलंदाजी. तौसिफ एक धोकाचा एक बॅट्समन निश्चितच आहे. मैदानावरती त्याचा खेळ या ठिकाणी दर्जेदार निश्चित होईल, यात काही शंका नाही. पण क्रिकेटमध्ये फॉर्म देखील महत्वाचा आहे. याच मैदानावरती 11 षटकार ठोठावणारा खेळाडू आहे, परंतु या मॅच मध्ये तो आता कशा पद्धतीने बॅटिंग करतो ते देखील पाहूया. रिव्हर्सचा फटका गॅप मध्ये आहे का, गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पार जाईल. आउटफील्ड सुपर पास, चौकार. रिव्हर्स पिचचा फटका. आता बॅट्समनने इथे जुगाड केलाय, नो बॉलचा इशारा झालाय. पहा हा फटका, बॅट्समनने केला जुगाड आणि धावसंख्येमध्ये होईल 4 धावांची वाढ. वा, खूप सुंदर फटका होता. विशेष म्हणजे गॅप मिळाला चेंडूला, आणि आता फक्त तो क्षेत्ररक्षकाला आणून द्यावा लागेल. चेंडू लांब गेलेला चेंडू परत एकदा आतमध्ये आणून द्यावा लागेल. नो बॉल आणि बरोबरीनं चौकार. 5 धावा या चेंडूवरती मिळत आहेत, आणि अत्यंत महागडं षटक ठरलेलं आहे. 2 षटकार, 1 चौकार, 1 नो बॉल. 17 धावा या षटकामधून खर्च झाल्यात निलेश इंगवलेकडून. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये लक्ष क्रिकेट अकॅडमी. या साकूट टप्प्याचा चेंडू यावेळेस उजव्या दिशा बाहेर टाकतोय. थोडीशी मोमेंट आहे आणि अप्परकट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसला. बऱ्याच वेळा आपण बघितलंय की फलंदाज तौसिफ मिर्झा खूप लांब खेळतो शरीरापासून चेंडू. ज्याच्या वेळेस तो लाईन मध्ये आलाय त्याला मोठा फटका मिळालाय, परंतु लांब ज्यावेळेस तो चेंडू ठेवला त्यावेळेस कनेक्शन मिळालं नाही. रिव्हर्स अटेम्प्ट. इथे पुन्हा एकदा प्रयत्न फसेल तर षटक संपेल. निलेश इंगवलेचं 17 धावा या षटकामधून. 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात लक्ष क्रिकेट अकॅडमी. सुरुवात तर खूप सुंदर झाली. लक्ष मोठ्या धावसंख्येच्या निश्चित या ठिकाणी वाटचाल करतायत. पहिल्या 2 षटकामध्ये 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये लक्ष अकॅडमी पुणे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. या ठिकाणी परवेज खेळतो 4 वरती. तौसिफ मिर्झा 17 वरती 8 चेंडूंना तो सामोरे गेलाय. निलेश इंगवले हुकमाचा एक्का. आज बॅटिंग मध्ये सुद्धा तो रंग बघायला मिळाला आहे नरेश सर. निलेश इंगवले एक मोठा खेळाडू आपल्या भागातील निश्चित, परंतु अजूनही तो रिदम नाही. गोलंदाजीमध्ये रिदम नाही, बॅट्समनमध्ये तो आत्मविश्वास नाही. एकच फटका त्यांचा चांगला आला, मात्र त्यानंतर तो संघर्ष करत असताना आपण बघितलंय. एक मोठं षटक लक्ष अकॅडमी पुणेसाठी. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर, नाव स्कोर 27-1. नवीन षटकाची सुरुवात. शेखर काशीदच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या शेखर काशीदनं. 1 विकेट सुद्धा त्याने काढली होती, मात्र त्यानंतर कुठलंही विकेट अहमर परवेज आणि तौसिफ मिर्झा या दोघांना आपण बघतोय मैदानामध्ये. उजव्या हाताने उर्दू विकेट. लेंथ बॉल कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक मागे. टॉस किती मोठा असेल. हो अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय जणू, आणि तिकडून पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघतोय की काय घडलंय तिथं. क्षेत्ररक्षक अजूनही चेंडू अडवत नाहीये, आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती असते त्यावेळेस निश्चित तो सीमारेषेच्या बाहेर असतो चेंडू. 4 धावा. खेळ असो बा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचं आपल्याला कमजोर समजत असेल. मैदानावरती हीच वेळ आहे. अतिशय दर्जेदार बॅटिंग तुम्ही मैदानावरती करतात. निश्चितच प्रेक्षकांचं मनोरंजन करताय, आणि हा सामना जिंकायचा आहे, हा डाव जिंकायचा आहे, हा खेळ जिंकायचा आहे, मैदान मारायचं आहे.
आणि विजयाचा गुलाल उडायचा आहे. त्यासाठी तुम्हाला चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करून या मॅचमध्ये उजवी कामगिरी करायची आहे आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असताना दोन्ही बाजूने खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती शेखर, ऑफनमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचं होतं, कबरच्या दिशेने बॅट चिकायला लागली. फ्लॅग मध्ये क्षेत्ररक्षक परमिता एक धाव काढायचे आणि तौसिफला संधी द्यायची हा प्लॅन होता, पण मध्ये गोलंदाज पण आहे त्यामुळे हे मोठं द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. हो निश्चितच, आणि हे द्वंद्व झालंही पाहिजे फलंदाज आणि गोलंदाजामध्ये. दोघांनी एकमेकांवरती वार केले पाहिजेत, पलटवार केले पाहिजेत, एकमेकांवरती हल्ले चढवले पाहिजेत आणि त्यावेळेस जे बॅटल होतं ना ते बघणं हा एक निश्चित मोठा आनंद देणारा अनुभव असतो. तर फुल टॉस बॉल, यावेळेस कव्हर्समध्ये चेंडू आहे, जमिनीचा समांतर खेळला आणि तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय, डीप कव्हर पर्यंत जाऊन चेंडू अडवतोय. तो एकच धाव यावेळेस प्राप्त होईल अमर परवेजसाठी आणि 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रभावी कामगिरी आपण बघतोय ती शेखर काशीद कडून. सुरू असलेला सामना अतिशय महत्वाचा एबी सामर्थ्य मालेगाव आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्य अकॅडमी पुणे, हे दोन संघामधलं बॅटल आहे. अत्यंत महत्वाचा सामना, प्रतिष्ठा पणाला लागेल यात काही शंका नाहीये. ओ हो, फटका तर चांगला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. बघूया काय घडलंय. पंचांचा इशारा अर्थात 6 धावांचा षटकार, यासाठी ती एकेरी धाव परवेजनं घेतली होती कारण तौसिफ रंगात आलाय. पाहूया भावा, तुझ्या मनगटात भरपूर ताकद आहे. खोलबट टप्प्याचा खोदून काढला, ऑन साइडला भिरकावला, 6 धावा करता षटकार. अंदाज चुकल्यानंतर काय घडतं, एखादा चेंडू थोडासा चुकला की विस्फोट इथे ठरलेला असतो. लेंथ टाकायचा प्रयत्न केला परंतु फलंदाजाने ओळखलं होतं की लेंथ येणार आहे, तो मागे गेला आणि त्यानंतर फटका बनवला. यस लेंथ, पुन्हा एकदा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरचा होता, फ्लिक केला चेंडूला, स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. एकच धाव यावेळेस प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावांची नोंद होईल 39. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 39. तिसऱ्या षटकामध्ये लक्ष क्रिकेट अकॅडमी पुणे. शेखर कशीचं हे षटक थोडंसं मागणं ठरतंय. खोलवट टप्प्यात ते चेंडू टाकायचे किंवा अगदी बुंद्यात, मराठीत सांगायचं झालं तर टिपिकल मराठीमध्ये बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न झाला, त्यावरती आक्रमण झालंय, त्यावरती प्रतिहल्ला झालाय, त्यावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय आणि त्यामुळे हे बॅटल प्रेक्षकांना बघायचं. फ्रंटफूट या ठिकाणी चेक केला जातोय मैदानावरती. बघूया तिसऱ्या पंचांचा इशारा काय येईल. 17 मिनिटं आणि 56 सेकंद तुमच्याकडे अजूनही शिल्लक आहेत. हा सामना अतिशय महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. प्रहार 11, प्रहार प्रीमियर लीग 2025, नो बॉलचा इशारा. मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, 3 प्लॅटफॉर्म, 1 माध्यम. प्रहार प्रीमियर लीग 2025 13वा पर्व. स्टोक साइडला चेंडू हवेमध्ये, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अत्यंत सुंदर कामगिरी आतापर्यंत पंचांची देखील झालेली आहे. एकाची धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी परवेज खेळतोय. 10 वरती तौसिफ मिर्झा, 24 वरती एक दमदार इनिंग. निश्चित शेखर काशीद देखील धावा अडवू शकलेला नाही. पहिल्या षटकामध्ये सुरुवात त्याने चांगली करून दिली होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये तो परत जो आला तिथे मात्र तो थोडा निष्प्रभ ठरलेला आहे. तौसिफ ऑन स्ट्राईक. यस, परत एकदा तौसिफचा एक चांगला फटका. मात्र तौसिफची स्ट्रेंथ आहे तिथे क्षेत्ररक्षक लावलेले आहे स्क्वेअर लेगला आणि मिड विकेटला आणि बरेचसे चेंडू तिथे अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण होणार आहे. 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका गड्याच्या लक्ष अकॅडमी पुणे. अजून अर्धा डाव शिल्लक आहे. 14 धावांची सरासरी राखलेली आहे. मला वाटतं चांगली सुरुवात आहे लक्ष अकॅडमीची आणि त्यांना त्यांचं लक्ष काय माहितीये, लक्षवेधी कामगिरी सध्या ते करतायत मैदानावरती. सुरेख कामगिरी. 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. विशेष करून मिर्झा 11 चेंडूमध्ये 25. आता चांगली स्थिती काय, त्याचे कारण आहे मिर्झानं डॉमिनेट केले. प्रतिस्पर्धी संघावरती जे गोलंदाज आहेत त्यांच्यावरती हल्ला चढवलाय. शेखर कशीचं जे पृथक्करण आहे, 2 षटकं 25 धावा 1 गडी बाद केलाय. ज्ञानेश्वर वरती आता सर्वांचा कॅमेरा असेल, नजर असेल. यशस्वी होण्याची तुमची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. हा सामना तुमच्यासाठी विजय आणि पराभव यांच्याबद्दल युद्ध आहे, ही लढाई आहे. त्याकरता सकारात्मक दृष्टिकोन आणि मैदानावरती लढण्याची धमक. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू कबरच्या दिशेने खेळलाय, कॅप मध्ये खेळलाय. वाह, काय फटका खेळला जातोय. इथे पर्याय म्हणून कोणी नसतं, त्या उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. हे तौसिफला चांगलं माहिती आहे. चेंडू सीमारेषा पार पडवलाय. 4 धावा करता कडकडी चौकार.
एका बाजूनं खंबीरपणे उभा आहे तौसिफ आणि सगळ्या बाजूला मगाशी आपण बघत होतो तौसिफ स्क्वेअर लेग मिड विकेटलाच खेळत होता, मात्र हा एक सुंदर स्क्वेअर कट आणि पाठोपाठ 4 धावांची भेट सुद्धा तौसिफला. सुंदर फलंदाजी, परत एकदा डावखुऱ्या हाताचा तौसिफ ऑन स्ट्राईक. आज त्यानं ठरवलेलं आहे लीड रोल मध्ये तो आहे आणि त्यामुळं धावफलक सातत्यानं धावतोय, वेगाने धावतोय. जो झरा होता काही काळापूर्वी तो मात्र आता धबधबा झालेला आहे आणि वेगाने कोसळणारा हा धबधबा आहे. विशेष म्हणजे आपण बघतो की पावसाळ्यात धबधबा सुरू होतात पण पाऊस संपला की ते थांबतात, हा धबधबा मात्र थांबायला तयार नाही. हा वर्षभर कोसळणारा धबधबा आहे. पहिल्या बॉल पासून जो तौसिफ आलाय तोपासून तो धावतोय. 12 चेंडूमध्ये 29 धावांची वादळी खेळी त्याने उभी केलेली आहे. यस यस, इथे खाली राहिला चेंडू, स्क्वेअर लेगला उचलण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन मिळालं नाही तौसिफला, चेंडू मात्र निर्धाव असेल. जसं पहिला चेंडू ऑफटमच्या बाहेर होता त्यावरती आक्रमण चढवल्यानंतर एक चेंडू त्याने स्टपमध्ये टाकला, ऑन साईडला पुलचा फटका करण्याचा प्रयत्न झाला, त्यात यश मिळालं नाहीये. तौसिफ मिर्झाला 29 वरती खेळतोय. 46 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. लक्ष अकॅडमी पुणे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ज्ञानेश्वर. क्षेत्राची विवरचना फ्लाइंग स्लिप, एक गली, त्यानंतर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. डावखुऱ्या शेरीदार फलंदाज तौसिफ मिर्झासाठी. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू टॅप केलाय, गॅप मध्ये खेळलाय, कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव तौसिफला, तो पोहोचलाय. आता या एकेरीनं एकूण 13 चेंडूमध्ये 29 धावा त्याच्या बॅटमधून, आता 30 धावा त्याच्या खात्यामध्ये जमा झाल्या. धावसंख्या 47 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फलंदाजी फुलते, फलंदाजी बहरते. तौसिफ मिर्झा, अमर परवेज दोन्ही बाजूनं सातत्यानं धावांचा ओघ सुरूच आहे. म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये बघितलं ना, बहावा पिवळा धमक बहावा फुलतो, लाल भडक गुलमोहर फुलतो आणि तसा धाव फलक आता बहरलेला आहे, गुलमोहराप्रमाणे बहरलेला आहे. लक्ष वेधून घेत आहेत ते दोन्ही फलंदाज प्रेक्षकांचे. आज क्रिकेटच्या या रसामध्ये आपल्या सगळ्यांना तल्लीन केलेला या दोन्ही फलंदाजांनी. यास उंच फटका, भरपूर उंच, क्षेत्ररक्षक कोण खाली येतो, हो कोणी नाही, यष्टीरक्षक नाही, गोलंदाज नाही आणि चेंडू जमिनीवरती पडलेला आहे. असा उंच उडालेला कॅच पकडणं हे केव्हाही अवघड आहे आणि इथे दोघांमध्ये समन्वयच नव्हता. जीवदान मुळात नरेश सर हा रवीचं झेलत नाहीये, अगदी गोलंदाजाच्या जवळ येऊन तो बोबा टाकला आणि तो कुठून धावत आलाय, यष्टीरक्षक आहे. तर इथे कॉलिंग चुकीचं झालं, गोलंदाजाला त्या ठिकाणी धावायचं होतं, एक सोपा झेल झाला असता. रवीने सांगितलं तू घेऊ नको, माझा झेल आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी हा झेल सुटलाय. नशिबाची साथ. डावकुरा तौसिफ स्ट्रायकर एंडला, शैलीदार फलंदाज आहे, क्षेत्ररक्षण अतिशय महत्वाचं असेल. रिव्हर्सचा फटका, चांगला फटका खेळाय परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. आज रिव्हर्सच्या फटक्यांची लयलूट मैदानावरती बघायला मिळते आणि त्यामध्ये कमालीचं यश प्राप्त झाले तौसिफला. तो चांगला खेळतोय, दर्जेदार बॅटिंग करत असताना या ठिकाणी धावसंख्येला आकार देतोय. क्रिकेटचा वरचा स्तर आपल्याला बघायला मिळतोय आज या मैदानामध्ये. फलंदाजीमध्ये तो क्लास, गोलंदाजीमध्ये तो क्लास, क्षेत्ररक्षणामध्ये देखील तोच क्लास, वरच्या दर्जाचा. ओ हवेमध्ये चेंडू आहे, लॉंग ऑफ, खाली पोहोचेल आणि यस 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 सुटणार आहे झेल. याबरोबर अजून एक जीवदान याच षटकामध्ये आता वाचू शकत नाहीये. जीवदान मिळालं होतं मात्र परतावं लागेल इथे तौसिफ मिर्झाला. येस, सेट बॅट्समन आउट झालाय. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं सातत्यानं एकेरी धाव घेऊन जास्तीत जास्त तौसिफला तुम्ही संधी देत होता. आता तुम्ही विकेट सॅक्रिफाईस करू शकला असता पण सॅक्रिफाईस विकेट कोणी केले, जो सेट होता. तौसिफ सारखा खेळाडू या ठिकाणी डगआउट मध्ये जातो. ही गोष्ट रवीसाठी महत्वाची आहे, गोलंदाजासाठी महत्वाची आहे, कारण सेट बॅट्समन तुम्हाला आउट करायचंच होतं पण रनआउटच्या रूपानं या ठिकाणी किंवा अशा प्रकारे सॅक्रिफाईस करून तो जाईल असं वाटलं नव्हतं. तो आता मैदानाच्या बाहेर जाईल, नवीन बॅट्समन, आणि आता पुन्हा एकदा हा डाव नव्यानं सुरू होईल. नाही, रॉंग कॉल मी तर म्हणेल. खरं तर चेंडू होता लॉंग ऑफला, त्यामुळे स्ट्रायकर एंडचाच कॉल होता की धावायचं होतं, तर नॉन स्ट्रायकर एंडने थांबण्यात काही अर्थ नव्हतं. त्याने धावायलाच पाहिजे होतं. डेंजर एंडकडं स्ट्रायकर एंडचा फलंदाज येणार होता नॉन स्ट्राईक एंडकडं आणि तो अफसर मिर्झा होता. परंतु दोघांमध्ये समन्वय नव्हता आणि त्यामुळेच अफसर मिर्झाच्या रॉंग कॉलवरती मला वाटतंय तोच बाद झालेला आहे. अफसर मिर्झा देखील अतिशय महत्वाचा खेळाडू आहे. परवेज आणि आपण बघितलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं दोघांचा ताळमेळ नव्हता आणि एकाच प्लॅट क्रमांकावरती म्हणजे एकाच नंबरवरती एकाच प्लॅटवरती जेव्हा गाड्या येतात
तेव्हा थोडेसे या ठिकाणी चुकीची घटना घडते, तीच घडली मैदानावरती. कुणाल गोलंदाजी मार्कवरती. आता प्रोजेक्ट स्कोर दाखवतोय 76, धावसंख्या 50, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. लक्ष अकॅडमी पुणे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुणाल पुन्हा एकदा सज्ज असेल. आकोटाबद्दल चेंडू फिरकावून दिलाय. वा काय फटका खेळलाय. बर्वेजच्या बॅटमधला षटकार, ज्याची आवश्यकता होती. मैदानावरती जे नुकसान झाले त्याची भरपाई करण्याची जबाबदारी खांद्यावरती घेतली. निश्चित, आणि हे झालं पाहिजे. निश्चित हा किस्सा मी अनेक ग्राउंडवरती शेअर केलेला आहे. बांगलादेश विरुद्ध तेंडुलकर सेहवाग खेळत होते आणि सेहवागच्या रॉंग कॉलचा शिकार तेंडुलकर ठरला. तेंडुलकर उद्विग्न मनाने ड्रेसिंग रूम मध्ये पोहोचला. क्या किया सेहवाग तूने, असे त्याचे उद्गार निघाले तोंडातून. पण ज्यावेळेस सेहवाग मॅच जिंकून आला त्यावेळेस तेंडुलकर त्याला सामोरा गेला, धावत धावत गेला ग्राउंड मध्ये, त्याला मिठी मारली, क्या किया सेहवाग तूने. तर हे आहे की तेंडुलकर बाद झालेला आहे माझ्यामुळं. सेहवागला कुठेतरी मनामध्ये बोचत असणार आणि त्याने तिथून ती इनिंग सजवली, फुलवली आणि एक शानदार विजय मिळवून दिला. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होणार आहे. अहमर परवेज देखील होईल शिकार. धक्का क्रमांक 3, लक्ष अकॅडमी पुणे संघाचा तिसरा फलंदाज बाद. 56 धावा फलकावर. परवेजचं बनवल्या 18 धावा 9 चेंडूमध्ये. इथे 2 विकेट आता, म्हणजे मागच्या 3 चेंडूमध्ये एक रनआउट आहे, त्यानंतर एक कॅच आउट आहे. पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदलतंय. सुरेख कामगिरी करत असताना गोलंदाज टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू. पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग चांगलं नाहीये आणि कोणती चूक नाही क्षेत्ररक्षकाकडून. 9 मिनिटं आणि 20 सेकंद तुमच्याकडे आता शिल्लक आहेत. रवी आयरे त्याने एक या ठिकाणी प्रयत्न केला तर तो झेल घेताना त्यानंतर आणखीन एक झेल सुटला. 2 झेल सुटले, पण मागच्या 3 चेंडूमध्ये एक नाटकीय घटना आपण बघू शकतो. एक रनआउट आणि एक कॅच आउट, एक षटकारही आलाय. बरंच काही घडतंय आणि बरंच काही बिघडतंय या मॅच मध्ये. क्रिकेटची मॅच अशीच असते, तिथे घडतं पण बिघडतं पण. तिथे तुम्ही हिरो होता, आज त्याच ग्राउंडवरती तुम्ही थोड्या वेळानंतर झिरो पण होऊ शकता. हे क्रिकेट आहे आणि म्हणून ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी आपण म्हणतो. या अनसर्टन्टी बरोबर स्वतःला सिद्ध करणं हे निश्चित खूप अवघड आहे आणि त्यासाठी भरपूर मेहनत, भरपूर परिश्रम, त्याग, निष्ठा, उत्तरदायित्व या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या असतात आणि तेव्हाच तुम्ही या मैदानावरती सातत्यानं शिखरावरती असू शकता. पाहायचंय षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू. कुणाल आखाडे गोलंदाजी मार्कवरती. कुणालकडून भरपूर अपेक्षा आहेत तिथे संघनायकाला. युवा गोलंदाज. लेंथ बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता चेंडू उजव्याच्या बाहेर. निर्धाव चेंडू असेल. कमालीचा गोलंदाज आहे कुणाल. फलकावरती 56, 3 गडी बाद. लक्ष अकॅडमी. कुणालने खूप चांगली कामगिरी केली. रस्ता भरकटला असता तर हीच वेळ आहे पुन्हा एकदा एक योग्य रस्ता निवडण्याची आणि त्याला माहिती आहे 2 गडी बाद झालेत. एक सुवर्ण संधी कमबॅक करण्याकरता पुनरागमन करत असताना कुणाल मिस टाइम स्ट्रोक हवेत चेंडू. कुणालने सांगितलं माझा झेल आहे. तत्पूर्वी आणखीन 1 2 3 खेळाडू आले होते. कव्हरमधल्या क्षेत्ररक्षकाला, मिडॉपमधल्या क्षेत्ररक्षकाला. कुणाल मात्र या ठिकाणी ठाम होता, आम्हाला झेल पकडायचं आहे, कोणती चूक झाली नाहीये. आणि मागच्या 4-5 चेंडूमध्ये 3 गडी बाद झालेत. एकदम कोलॅप्स झालेला आहे. सेट झालेला बॅट्समन जेव्हा डगआउट मध्ये जातो ना तेव्हा काय स्थिती होते त्याचं एक छान उदाहरण मैदानावरती बघायला मिळते. खूप सुंदर कॅच स्वतःच्याच गोलंदाजीवरती. खरं तर कुणालची उंची कमी होती आणि जो मिड ऑफचा खेळाडू होता त्याची उंची जास्त होती. इथे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता होती पण तसं काही झालं नाही. लगेच बघितलं मिड ऑफच्या खेळाडूने. निलेश शिंगवले देखील तिथून पाठीमागे धावत येत होता. पण निश्चित एक चांगला कॅच आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज कुणाल आखाडेचा. वा, चांगलं चांगलं नजर त्याने चेंडूवरती ठेवली होती आणि विशेष शेवटच्या क्षणी धक्का लागला होता तिथे मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा. मात्र कुठली अनुचित घटना इथे घडली नाही. यस, कव्हर्सला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे खूप उशिराने तो करतात, तो पुढे आला. खूप लवकर यायला हवं होतं आणि त्याचा परिणाम इथे आपण बघतोय. 1 धाव. कॅच ड्रॉप झाला का थोडासा विषय चर्चेचा असू शकतो पण लवकर प्रयत्न केले असते तर एक कॅच नक्कीच आपल्याला बघायला मिळाला असता. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण रिॲक्ट लवकर व्हायला पाहिजे होतं. डी बेस्टच्या कबरला क्षेत्ररक्षक आहे. कुणालचं हे अतिशय महत्वाचं षटक आहे. 5 चेंडूमध्ये 7 धाबा त्यानं खर्च केल्या. 2 मोहरे टोपलेत. धावसंख्या 57, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एबी सामर्थ्य मालेगाव संघाखंड गोलंदाजी करण्याकरता कुणाल सज्ज असेल. अफजल मिर्झा ऑन साइडला चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 बाउंस चेंडू फील्ड करतो. 1 धाव मिळेल. कुणालचं अतिशय सुंदर षटक आहे. या षटकात 8 धावा त्यानं खर्च केला. 2 गडी त्यानं बाद केले. एकूण
5 षटकांचा खेळ समाप्त. लक्ष अकॅडमी पुणे 58-4 आकड्यांच्या बहुमतामध्ये. करंट रन रेट 11.60. याच वेगानं तुम्ही जर सातत्याने रन बनवत गेलेत तर प्रोजेक्टर स्कोर दाखवतोय 70 इथपर्यंत जरी पोहोचला तरी मला वाटतं आपल्या लक्षाच्या दिशेने लक्ष अकॅडमी पुणे जाईल आणि तो एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल. नाही, निश्चित ज्यावेळेस कुणाल सर दोन्ही संघनायकांची मुलाखत घेत होते त्याच वेळेस लक्षला आम्ही 50-55 पर्यंत थांबू असा विश्वास बी सामर्थ्य मालेगाव संघाच्या संघनायकांनी व्यक्त केला होता. पण बघितलं आपण पहिल्या 4 षटकांमध्येच 50 धावा फलकावरती होत्या. 5वं षटक जे कुणाल आखाड्याने टाकलं तिथे फक्त 8 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे त्याने धावा तिथे अडवल्यात म्हणून 58 दिसतोय स्कोर. मात्र त्या वेगाने पुढे चालले असते तर मला वाटतं त्याचा फलकावरती 65 धावा असत्या. तर इथे रोखलेला आहे धाव फलक. आता ज्ञानेश्वरवरती जबाबदारी आहे कारण संघनायकाने हे पण सांगितलं होतं की ज्ञानेश्वर आणि कुणाल हे 2 आमच्याकडे हुकमी गोलंदाज आहे, हे थांबवतील फलंदाजांना. दोघांनी थांबवलंय. कुणाल यशस्वी ठरलाय, ज्ञानेश्वर देखील यशस्वी ठरलाय. तर इतर गोलंदाजांकडून मात्र भरपूर धाव आलेल्या. इथे पुन्हा 4 फलकावरती 62, 4 गडी बाद. क्लास फटका. अफसर मिर्झा त्या ठिकाणी आहे. काय फटका खेळला पहा. ऍक्शन रिप्ले आपल्या बास्किनवरती येईल. थोडंसं ऑफ टर्मच्या बाहेर असलेला हा चेंडू आणि जणू काही लेदर बॉलचा का या ठिकाणी हा स्ट्रोक खेळला की काय. आणि एक मालिक आहे. सुख म्हणजे काय असतं त्याची अनुभूती देणार आहे. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह खेळलाय बॅट्समनने अफसर. अतिशय सुंदर शानदार स्ट्रोक. षटकाचा पुढचा चेंडू. आई फटका चांगला आहे. लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक थांबवणार का. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी दोन्ही फलंदाज धावत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि हा अफसर जो आहे ना तो खूप चांगली कामगिरी करतोय. 7 वरती खेळतोय आणि आता 6व्या षटकात नरेश सर धावसंख्या 64 धावा 4 गाड्यांच्या बहुमतामध्ये. 64 धावा. निश्चित तुम्ही सहज चर्चा केली की कव्हर ड्राईव्ह खेळताना तुम्ही म्हणालात की सुख म्हणजे काय असतं. पण ते फक्त 80च्या दशकामध्ये जे लोक जन्मलेत ना त्यांनाच कव्हर ड्राईव्हचं सुख माहितीये काय ते. त्याच्यानंतर जे आलेले जनरेशन आहे किंवा जनरेशन झेडची तुम्ही चर्चा केली तर कव्हर ड्राईव्ह कोणालाही आवडणार नाही. आता वेगळे फटके प्रत्येकाचे आहेत आणि त्यामुळं त्या फटक्यांमध्ये आता जास्त रस आहे लोकांना. कव्हर ड्राईव्ह मला वाटत नाही की तेवढा आता अलीकडच्या जनरेशनचा प्रिय असेल. सध्या अफसरनं तो खेळलाय आणि खूप चांगला फटका. म्हणजे तुमचं म्हणणं पण योग्य आहे. रास्त आहे त्यामुळे त्या म्हणण्याचे मी या ठिकाणी सहमत आहे. पण या फटक्यामध्ये देखील ती ताकद होती, ती नजाकत होती. अतिशय जवळ सुंदर अशा प्रकारचा फटका खेळला गेला होता. 66 धावा 4 गाड्यांच्या बहुमतामध्ये. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. यष्टी रक्षण खूप चांगलं होतंय. धाव संख्या एकूण आपण बघत 67 4 गाड्यांच्या बहुमतामध्ये. ज्ञानेश्वरचं हे षटक आहे अत्यंत महत्वाचं आहे. अफसर मिर्झा मैदानावरती एक चांगलं द्वंद्व प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. निश्चित चर्चा परत एकदा आपण त्याच विषयाकडे मी तुम्हाला घेऊन जातो कारण कव्हर ड्राईव्ह हा माझा अत्यंत आवडता फटका आहे. मी ज्यावेळेस क्रिकेट खेळायचो मी जर एक कव्हर ड्राईव्ह मारला ना मी पुढच्या बॉल आउट झालो तरी मला काही दुःख नसायचं. पण आम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करायचो आउट होईपर्यंत बॅट सोडायची नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मी 1-1 तास बॅटिंग करत राहायचो. पण जर तासभर बॅटिंग करून एकही कव्हर ड्राईव्ह नाही मारला तर मग मजा नाही यायची. पण एक कव्हर ड्राईव्ह मारला आणि पुढच्या बॉलला आउट झालो ना दुःख नसायचं कारण तो फटका तेवढा आवडता होता. टेनिस बॉलवरती कव्हर ड्राईव्ह खेळणं तेवढं सोपं नाही आहे. तर लेदर बॉलवरती तुम्हाला तो खेळता येऊ शकतो परंतु टेनिस बॉलला बाउन्स जास्त असतो. गुडलेनचा बॉल कमरेच्या लेवलला येत असतो त्यामुळे तिथून कव्हर ड्राईव्ह खेळणं हे निश्चित कठीण आहे. ओव्हर पिच चेंडू ऑफ टर्मच्या थोडासा बाहेर असेल तर तुम्ही फ्रंटफूटवरती येऊन तो फटका खेळू शकता. पण आजकालचे जे क्रिकेटर आहेत ते अलॉंग द कार्पेट किती खेळतात हाही प्रश्न आहे. त्यामुळे अगदी बरोबर तुम्ही या ठिकाणी चांगलं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे अरविंद डिसिल्वाचा कव्हर ड्राईव्ह पूर्वीच्या कालावधीमध्ये आपण बघितलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खूप मला भावायचा. अतिशय छान बॅटिंग त्यांची असायची. अरविंद डिसिल्वा श्रीलंकन बॅट्समन. मैदानावरती जर बघितलं तर खेळ थांबलेला आहे. अतिशय महत्त्वाचा सामना. टीव्ही अंपायरचा काय सिग्नल आहे ते देखील पाहूया. निश्चित चर्चा सुरूच आहे. तुम्हाला अरविंद डिसिल्वाचा आवडत असेल. मला सचिन तेंडुलकरचा कव्हर ड्राईव्ह आवडायचा खूप आवडायचा आणि तेंडुलकरचं एक मोठं पोस्टर आहे माझ्याकडं कव्हर ड्राईव्ह खेळतानाचं आणि मी ते जपून ठेवलेलं आहे. खूप छान पोज येते कव्हर ड्राईव्ह खेळतानाची. मला वाटतं तशी पोज इतर फटका खेळताना येत नाही. इथे पाहायचं आहे एक फटका चेंडू कुठे जातोय तो. फेअर डिलिव्हरी रीच मध्ये होता फलंदाज आणि त्यामुळे हा चांगला चेंडू ठरेल. वैध चेंडू ठरेल.
अजूनही काही मिनिटं बाकी आहेत. तुम्ही बघा शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 3 मिनिटं बाकी आहे. मी आज बघितलं, आज इथे रिस्ट्रिक्शन कोणालाही लागलेलं नाही, क्वचित प्रसंगी लागलेलं आहे. फुलटॉस चेंडूवरती अप्रतिम फटका ऑन साईडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहे तो प्रेक्षक बनलाय. अफसर मिर्झा काय बॅटिंग करतायत. हा ऍक्शन रिप्ले अगदी पाहण्यासारखा असेल. फुलटॉस चेंडू आहे, अतिशय दर्जेदार. अफसर तुमच्या मनगटात जबरदस्त ताकद आहे. बॉटमॅनचा जबरदस्त वापर केला, चेंडू उडवला आकाशामध्ये, ढकात गेला आणि आता प्रेक्षक खुश असतील. हा फटका बघितला तर प्रेक्षक खुश असतील. जागा कशी बनवली तो बघा. हलकासा मागे गेला, डावा पाय अजून मागे घेतला आणि उजवा पाय चेंडूच्या लाईन मध्ये घेत चेंडूला बॉटम हँडचा वापर करत उचलले आकाशामध्ये. लॉंग ऑनला मारलेला हा एक दिमागदार षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट करायचा होता, मात्र बाउन्स एक्स्ट्रा राहिला आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल. 6 षटकांचा खेळ याबरोबरच पूर्ण होईल. 72 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये लक्ष अकॅडमी पुणे विजयासाठी 73 धावांचं आव्हान AB समर्थ मालेगाव संघासमोर. अतिशय दर्जेदार खेळ आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलाय. जबरदस्त बॅटिंग आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या इनिंग मध्ये, आणि हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. 36 चेंडूमध्ये 73 धावांचं आव्हान असेल AB सामर्थ्य मालेगाव संघासमोर. तर दुसऱ्या बाजूला लक्ष अकॅडमी गोलंदाजी देखील तितकीच चांगली तुम्हाला करावी लागणार आहे. पाहूया बॅटिंग कार्ड. प्रहार प्रीमियर लीग 2025 सचिनजी ढवळे सर या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार. अभि चव्हाणनं 5 धावा केला. तौसिफ मिर्झाची बॅटिंग अफलातून होती. याच मैदानावरती त्याने 11 षटकार देखील टोटवले. 15 चेंडूमध्ये 31 धावा, तो रनआउट झाला. त्यानंतर परवेजनं 18 धावा केला, त्याचाही षटकार बघण्यासारखा होता. 10 चेंडूमध्ये त्याने 18 धावा केल्या. कुणालला मिळालं अतिशय महत्वाचं यश. अफसरनं 15 धावा नॉट आउट केल्या. 7 चेंडूमध्ये अविनाश आपलं खातं खोलू शकला. जुनेद नॉट आउट 1 वरती राहिलेला आहे. एकूण एक्स्ट्राचा विचार केला तर 2 धावा आहेत आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 72. बॉलिंग कार्ड आपण पाहूया. या ठिकाणी शेखर काशी 2 षटक 25 धावा 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. इकॉनॉमी 12.50. निलेश इंगवले 1 षटक 17 धावा महागडा ठरलेला आहे, त्याला कुठल्या प्रकारचं यश मिळाले नाहीये. ज्ञानेश्वर 2 षटक 22 धावा आई व गोलंदाज थोडासा महागडा ठरला. 11ची इकॉनॉमी आहे. कुणाल आखाडे 1 षटक 8 धावा 2 गडी त्यानं बाद केले. त्याची इकॉनॉमी चांगली आहे, खूप चांगली कामगिरी त्यानं मैदानावरती केले. पहिला गडी 6 वरती, दुसरा 50, तिसरा 56, चौथा 56 वरती बाद झाला. आणि आता पाहूया या ठिकाणी 36 चेंडूमध्ये 73 धावांचं आव्हान ठेवलं गेले. तेही ग्राफिक आपल्या समोर असणार आहे प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून. शानदार खेळ, दमदार खेळ. चला मैदानावरती आपण क्षेत्ररक्षक लगेच सजवा. महत्वाचा सामना आहे. प्रहार प्रीमियर लीग मानाची स्पर्धा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरते. उद्या स्पर्धेचा ग्रँड फिनाले. बरोबर आता घड्याळामध्ये किती वाजले ते देखील आपण तुम्हाला सांगूया. वेळ झालेली आहे बरोबर 9:48. AB सामर्थ्य मालेगाव. आणि या मालेगावमधनं शूटिंग बॉलचं जे खूप वेगळ्या प्रकारचं शूटिंग व्हॉलीबॉलमध्ये देखील प्लेयर पासिंग बॉल, शूटिंग बॉल, पासिंग बॉल. आणि आता या सगळ्या गोष्टी देखील तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. संख्यात्मक अभियोग्यता, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, तर्क क्षमता परीक्षण महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. सचिन ढवळेच बुक स्टॉल. आपण नंबर देखील पाहू शकता. आणि आता या स्पर्धेच्या निमित्तानं दुसरी इनिंग देखील अतिशय महत्त्वाची आहे. करूया मोरोबाला मॅच. ज्यावेळेस सामना सुरू होईल त्यावेळेस 2 समालोचक, दिग्गज समालोचक, एका बाजूला आपण सलीमबाईंना पाहतोय, हिंदीमध्ये अतिशय सुंदर असं ओघवत्या वाणीमधून त्यांचं समालोचन. दुसऱ्या बाजूला मराठीमधून आपण त्यांचा इंटरनॅशनल आवाज ऐकलेला आहे अनेक वेळेला. जबरदस्त कमांड, न चुकता कॉमेंट्री करणारे समालोचक आपण कुणाल दाते यांचा आवाज या ठिकाणी ऐकणार आहोत. त्याचबरोबर सलीमबाई. धन्यवाद आदवडे सर, धन्यवाद नरेश ढोमे सर. आणि सध्या तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय या अकॅडमीचं कशा पद्धतीने काम चालतं. तलाठी भरतीचे जे सगळे पेपर्स आहेत ते सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. आणि स्पर्धा परीक्षा देत असताना
सगळ्यात महत्वाचं असतं तुमची बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, आणि त्याच्याविषयी तुमच्याकडून करून घेतला जाणारा सराव, याच्यासाठी बनवण्यात आलेली ती पुस्तके. आणि सगळ्यात जास्त खप या पुस्तकांचा सातत्याने होत आलाय, कारण अतिशय सोप्या ट्रिक्स त्याच्यामध्ये वापरल्या जातात. अंकगणिताच्या दरम्यान वेगवेगळ्या शैलींद्वारे, वेगवेगळ्या ट्रिक्सद्वारे अंकगणित एकदम सोपं करून तुम्हाला समजवलं जातं. परंतु सध्या आपण क्रिकेटकडे वळूया. सध्या खेळपट्टीची मार्किंग सुरू आहे. विदर्भातले सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि टार्गेट मोठं सेट केले त्यांनी मालेगाव वासियांच्या समोर. आकाश बेडसे, एबी स्पोर्ट्स, एबी सामर्थ्य स्पोर्ट्सच्या समोर टार्गेट मोठं आहे. मस्त कडाक्याची थंडी आहे आणि त्यातल्या त्यात चांगला सामना रंगेल. रईस इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलाय आमिरच्या जागेवर. 36 बॉल आणि 73 धावांची गरज आहे. काय ग्राफिक्स आहेत पा, मस्त अर्धकोर चंद्राची दाखवली जाते आणि त्यातल्या त्यात प्रहार प्रीमियर लीगचा लोगो बरोबर मध्ये, आणि त्यातल्या त्यात हे टार्गेट 36 चेंडू आणि 73 धावा. त्याच्यामुळे चर्चा आहे प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटची, लाईव्ह टेलिकास्ट टीमची, आणि त्यांच्या कॅमेऱ्याची लेन्स चंद्रापर्यंत जाऊन पोहोचली आहे. आणि म्हणूनच तुम्हाला देखील असंच टेलिकास्ट करायचं असेल, तुमच्या स्पर्धा कव्हर करायच्या असतील तर प्रथम बियॉन्ड इमॅजिनेशन म्हणजेच तुमच्या विचार क्षमते पलीकडे जाऊन असे मल्टी कॅमेरा सेटअप, व्हिडिओग्राफी, स्पोर्ट्स कॅन्डिड फोटोग्राफी, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग एक्सपर्टीज ते आहेत. ड्रोन शूट्स तुमच्या अनेक स्पर्धेंचे त्यांच्याकडे नक्की साठवून ठेवलेले असतात, ते देखील तुम्हाला मिळतील. स्पोर्ट्समध्ये सिनेमॅटोग्राफी हा देखील एक पर्याय आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजेच सध्या तुम्ही रील्सचा जमाना पाहताय. IG वर म्हणजे इंस्टाग्रामवर अनेक रील्स सातत्याने व्हायरल होत असतात आणि या प्रहार प्रीमियर लीगच्या देखील रील सातत्याने व्हायरल झालेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आता ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत, त्यामुळे उच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत त्याचं पालन तंतोतंत इथे होईल. आपल्याला ग्राउंड कॉमेंट्रीचा आवाज थोडासा कमी ऐकायला येईल, परंतु लाईव्ह टेलिकास्टवर युट्यूब चॅनलवर तुम्हाला ही कॉमेंट्री सातत्याने बरोबर त्याच फ्लोने ऐकायला मिळेल, याच्यामध्ये शंका नाही. कारण सचिन ढवळे सर म्हणजे शिस्त, त्यांची अकॅडमी म्हणजे शिस्त, आणि त्याचमुळे सर्वोच्च न्यायालयाचे जे नियम आहेत त्याचं पालन इथे केलं जाईल. आणि चला तर स्वागत करूया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपण सलीम भाईंचं आपलं स्वागत आहे. पहिल्या बॉलवर एक सिंगल, 64 धाव कंप्लीट केली आहे. प्रतीक आणि रवि ही सलामीची जोड़ी है. जुबेर शेख पहले षटक हाथाड़ते हुए. पहले गेंद में अगर देखिए तो फिर से बात स्वागत आप सभी का. आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग. अगर देखिए कल इस टूर्नामेंट का बिल्कुल देखिए आखिरी दिन है, लेकिन वो कहते हैं आखिरी दिन के अंदर एक टीम बाकी है, एक जगह बाकी है. उस टीम के लिए अगर देखिए तो तीन टीमों के बीच में रेस लगी है. एक तरफ देखिए तो जुबेर शेख की बात है, बुलढाना एक्सप्रेस नाम से परिचित. ओह बल्ला पहले घुमा है नासिक का. दूसरा आशिक रवि अहिरे इनको कहा जाता है. आणि पॉवर प्ले फोडण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. रवि अहिरेला आज खेळावं लागेल. जर मालेगाव नाशिकच्या खेळाडूंना हा सामना जिंकायचा असेल तर विदर्भाच्या विरुद्ध तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. आणि आपण पाहतो वेगवेगळ्या संघटना आहेत. मग मुंबई क्रिकेटची संघटना आहे, विदर्भाची एक वेगळी संघटना आहे, महाराष्ट्र क्रिकेट संघटना वेगळी आहे. आणि आपण पाहतोय सध्या विदर्भातले खेळाडू समोर खेळत आहेत. समोर रवि अहिरे, पहिला चेंडू निर्धाव. और इस समय देखिए पुलर गेंद हवा में गेंद, और वहां पर जुबेर शेख सेलिब्रेशन करते हुए बिग फिश बड़ी मछली जाल में रवि को फंसाया अपने जाल में. विकेट नंबर फर्स्ट. बँग ऑन टार्गेट. जिथे फिल्डर लावलाय तिथे बॉलिंग, आणि त्याचमुळे जुबेर शेख याला असंच म्हटलं जात नाही एक्सप्रेस. पहा बॉल कुठे टाकला त्याने. एक्स्ट्रा कव्हरला आमंत्रण दिलं. तू मार, तू ड्राईव्ह कर,
डीप मध्ये फिल्डर सेट केला होता, हा ट्रॅप होता, हे जाळं होतं. कारण पॉवर प्ले मध्ये तुम्ही दोनच क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर सजवू शकता, परंतु अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही ट्रॅप रचून गोलंदाजी करत असाल तर तुम्हाला 100% द्यावे लागतं. आणि खरोखर 100% द्यावेच लागले तिथे गोलंदाजाला, कारण त्याने अप्रतिम गोलंदाजी केली आणि पहिली विकेट गारद केली आहे एबी सामर्थ्य स्पोर्ट्सची. रवि अय्यर आउट. बहुत बड़ा झटका लगा है, लेकिन कभी कभी कहते हैं ना कि कुणाल सर की कभी कभी आपकी मजबूत जो कि आपका मजबूत पक्ष है वो भी कमजोरी बन जाती है. हालांकि देखिए रवि अय्यर हमेशा बार बार ये बेहतर शॉट खेलते हैं, लेकिन वो कहते हैं ना मजबूत पक्ष को कमजोर बनाया यहाँ पर जुबेर शेख ने. अप्रतिम गेंदबाजी करते हैं, बेहतर गेंदबाजी हमेशा करते हैं, डील करते हुए ये बहुत बड़ी विकेट आप देखिए तो अपने नाम करते हुए जुबेर शेख. न्यू बैटर मोइन खान आए हैं बल्लेबाजी करने के लिए. आज बल्ला इनका बहुत अच्छा चला है, 1 रन 1 विकेट के नुकसान पे. मोईन खान फैजपूर भुसावळचा हा खेळाडू आहे. पंचाकडून गार्ड घेत असताना आणि लेफ्टी बॅटर आक्रमक असतात. आता जुबेर शेखच्या विरुद्ध तुम्हाला आक्रमणच करावं लागणार आहे, कारण 73 धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. मोठं लक्ष तुमच्या समोर आहे, तर इथून मोठमोठे फटके सजवणं गरजेचेच आहेत. निकले जुबेर मोइन के लिए, पैरों पे गेंद इस समय प्ले की है. और देखिए खिलाड़ी रखा है, इसीलिए आपने देखिए बेहतर फील्ड के हिसाब से गेंदबाजी करते हुए ये आपके लिए अच्छा है. ये शायद देखिए मुकाबले की बात करें कुणाल सर, डू और डाई वाले मुकाबले अपने आज पूरा दिन अगर देखिए तो जिसके लिए आए वो काम आपको फतेह करना है, तो शायद ये मुकाबला आपके लिए बहुत जरूरी है. कहते हैं कि क्रिकेट के अंदर तो हार जीत तो लगी रहती है, लेकिन आप मेहनत कितना करते हैं, कोशिश कितना करते हैं, इसके ऊपर आपकी हार जीत डिपेंड करती है. 2 पे 1, 4 गेंदे, बहुत अच्छी गेंदबाजी. प्रतीक और इस समय देखिए मिड ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है. अभी चौहान एक अच्छा फील्डिंग करते नजर आ रहे हैं, जिस तरह से फील्डिंग सेट किया है उसके हिसाब से गेंदबाजी कर रहे हैं. एक्झॅक्ट. आणि ते पहिल्या बॉल पासून दिसले, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये त्याच्या खात्यामध्ये विकेट आहे. प्रतीक नाशिकचा खेळाडू आणि सध्या त्यालाही शांत ठेवण्यामध्ये यश आलंय. रवि अय्यरची विकेट लवकर मिळाली जुबेर शेखला, आणि पहिल्या मॅच मध्ये चाचपडत गोलंदाजी करणारे विदर्भातले पोट्टे आता मात्र या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतायत. क्या बात है, ऐसी बातें ना हमेशा दिल पर राज करती है, राज करती है. इस बार देखिए तो बहुत अच्छी गेंदबाजी, आखिरी मूवमेंट पे बल्ला आड़ा किया, उसी के साथ में सिंगल. वो कई अपने बातों की बात की, लेकिन उसी के साथ में भोकराई जाती है, तो वहां पर देखिए वहां के अलग लैंग्वेज है. हर जगह पे जाते हैं तो वहां पर एक स्पेशल वर्ड होते हैं कि जो हमेशा आपके दिलों के ऊपर राज करते हैं. एक के बाद में 3 रन. मोठे समर्थक आहेत सचिन सर बच्चू कडू यांचे, म्हणजे भाऊंचे, आणि त्या दिशेला त्या विभागात अशीच भाषा बोलली जाते. बच्चू भाऊंचा देखील भाषेचा लहेजा जर तुम्ही पाहिला असेल तर तो असाच आहे, काय रे पोट्ट्या काय गुण राहिला बे. आणि आता सध्या परिस्थिती अशीच आहे, इथे ज्या पद्धतीने विदर्भातले मुलं खेळण्यासाठी आले त्यांना चांगला खेळ करावा लागेल. मॅक्सिमम्स वर एक नजर टाकूया, ज्या पद्धतीने हे षटकार चौकार वसूल केले गेले. पहिल्या डावामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती या खेळाडूंनी, आणि शॉर्ट बॉल जास्त टाकले मालेगावकरांनी, आणि त्यामुळे शॉर्ट बॉलवर तुटून पडलेले हे सर्वच फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. फुल टॉस वर देखील हा घोटनाटेक तमाशादेख षटकार होता. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये. गेंदबाजों ने अगर देखिए तो सटीक लाइन और लेंथ से गेंदबाजी की नहीं, थोड़ी सी गलती की, जिसकी वजह से बहुत बड़ा अंबाज जैसा स्कोर खड़ा कर दिया है. वो कहते हैं ना स्कोर बड़ा हो तो फिर परेशानी आती है, तो आई है परेशानी. प्रतीक के लिए मौका है आज कुछ कर दिखाने का. रिक्वायर्ड रन रेट प्रति और 14 का होता हुआ. इस बार टाइमिंग गजब का है, ऑफ स्टॉप के बाहर से खींचा है, परफेक्ट मिडल ऑफ द बैट. ये आसमान का इशारा, कल का सूरज तुम्हारा है. ह्यूज एंड हैंडसम मैसिव 6 रन. परफेक्ट पिकअप शॉट, जसा बॉल पडला त्याच्यावर षटकार ठोकलाय. टायमिंग प्रॉपर आहे. फायपर घेणारा गोलंदाज होता, पा काय पिकअप शॉट दाखवलाय. टायमिंग प्रॉपर, आणि त्यानंतर टेलिकास्ट. कॅमेराची लेन्स पहा कुठपर्यंत घेऊन चालली आहे बॉलला. अप्रतिम फटका. अविनाश जाधव मागच्या मॅच मध्ये फायपर घेणारा गोलंदाज, त्याच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. उत्तुंग षटकार ठोकलाय या ओव्हरच्या सुरुवातीलाच. इसीलिए कहते हैं कि हर मैच आपके लिए नया है, हर गेंद आपके लिए नया है. वो कहते हैं मुकाम पे हर बेहतर काम जो करते हैं वो आपके लिए नया है. अविनाश जाधव का स्वागत इस मैसिव हिट के साथ में किया है. वो अंदर आती हुई गेंद, इसको सम्मान दिया, हल्के हाथों से खेला है. ऑन साइड के क्षेत्र में 1 लिया, 2 के कॉल हो सकता है. थोड़े से मिसफील्ड करते नजर आए, उस मिसफील्ड का लाभ उठाते हुए जहां पर होना था 1 वहां पर आ गए 2. ये कन्वर्ट करना आना चाहिए, जहां पर रन मिलते हैं लीजिए, क्योंकि ये मौका है आपके लिए. वो काम करते नजर आ रहे दोनों बैटर. वो सेन्सिबल क्रिकेट. थोडासा बॉडी लाईन बॉल होता, बॅकफुटला गेला, दोन्ही पाय हवेत होते, हलक्या हाताने ढकलला होता. पुश करा खुश राहा, आणि त्यानंतर त्या 2 धावा कंप्लीट केल्यात प्रतीकने. सेन्सिबल खेळतोय, चांगलं खेळतोय. महत्वाचं म्हणजे खराब बॉलवर अटॅक करतोय.
फिर से बार फुल लेन गेंद ड्राइव किया है इस समय ऑब्रव। ओहो हो आखिरी दम तक अभी चौहान वहां पर देखिए तो थ्रो करना चाहते हैं, उसके बाद में रोका है क्योंकि जरूरी है। कभी कभार ऐसा होता है आप रिस्क लेते हैं तो वहां पर थोड़ा सा मुश्किल वाला सामना करना पड़ता है, तो बाल बाल यहाँ पर देखिए अपने आप को रोका है। मुकाबले की बात करें तो 12 रन 1 विकेट के नुकसान पे 27 गेंदे 61 चाहिए मुकाबला जीतने के लिए। मुकाबला ये भी अच्छा होने वाला है। एक्झॅक्ट चांगला होईल हा सामना। 27 बॉल मध्ये 61 धावा करायचे आहेत। मोईन खान मोठे फटके मारू शकतो, प्रतीक देखील चांगली साथ देतोय। इस बार देखिए फिर से एक बार गई 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 स्टैंड में मिल जाएंगे फिर से एक बार 6। मोईन खान का बल्ला बोला है और आवाज बस एक ही आएगी, मोईन खान का बल्ला। माशाल्लाह 6 रन। मोईन बॉल गोज आउट। जसा मोईन आला बॉलला त्याने पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि काय भिंगरी शॉट होता। परत एक वेळेला कटरचा वापर आणि काय फिरला मोईन। बॉल बरोबर जसं कनेक्शन झालं बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे दिसलाय। चांगला षटकार। मोईन अंदर गेंद बाहर। 18 पे 1। एक और लीजिए, लेकिन इस समय मिस टाइम खिलाड़ी डाउन दी बॉल और मौका ऐसे छोड़ने वाले का है। मोईन को जाना पड़ेगा इस समय बाहर, विकेट मिली है। तेच सांगत होते इतर सर्व खेळाडू अविनाशला की थोडासा बाहेर ठेव या फलंदाजासाठी। हा बॉल पहा बाहेरच टाकला। कव्हर्सला मारू दे, कारण कव्हर्सला तुम्ही ज्या वेळेला सेटअप लावता तिथे फिल्डर ठेवला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्यावेळेला तुम्हाला तिकडे बॉल टाकणं गरजेचं आहे। मागचा बॉल थोडासा शॉट होता, भिंगरी शॉट पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर हा बॉल थोडासा पुढे टाकला। कव्हर्सला आमंत्रण दिलं, हात उघडण्याची संधी मिळाली आणि तिथे जाड्यामध्ये अडकवलं मोईनला। मोईन आला, आता मोईनला जावं लागेल डगआउट मध्ये आणि आणखीन एक वेळा कमबॅक करून दाखवलं अविनाश जाधवने। नक्की त्याच्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, पण सगळ्यात महत्वाचं काय विकेट फॅक्टर। तुम्ही जेवढ्या विकेट घ्याल तेवढा दबाव बनेल एबी सामर्थ्य मालेगाव या टीमवर। जी हाँ, बहुत जरूरी बात है। हालांकि आपने रन जरूर खर्च किए, लेकिन विकेट टेकर गेंदबाज है, आपको विकेट लेने से रोक नहीं पाएंगे और आपका हौसला भी बुलंद है। आपने 5 विकेट लिए, 5 पर इन द हॉल, आसान नहीं है। एक गेंदबाज 12 गेंदों में आके 5 विकेट लेना ये बहुत बड़ी कामयाबी है आपकी। और वैसे गेंदबाजों की आपने पिटाई की है, थोड़ा सबर तो कर लेते। वैभव आलाय, मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता याने। वैभव जाधव आए हैं और ये वैभव इस खिलाड़ी को पसंद है। पहली गेंद के साथ में ताबड़तोड़ किया है शुरुआत और भेजा है गेंद को 4 रन के लिए। मिल जाएंगे 4। नांदगावचा खेळाडू याने आल्या आल्या सुरुवात आक्रमक आहे, कारण असाच खेळासाठी जाणला जातो। थोडासा सफल झाला, त्याच्यानंतर दिशा देत असताना लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार त्याने वसूल केला, जिथे डगआउट आहे। प्लेयर डगआउटच्या दिशेने हा चौकार मारलाय। मागच्या मॅच मध्ये फायपर घेणारा गोलंदाज या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरलाय, थोडासा नाही जास्त महागडा ठरलाय, कारण या ओव्हर मध्ये सातत्याने धावा आल्यात। चांगली बॅटिंग एबी सामर्थ्य स्पोर्ट्सची या मॅच मध्ये। 2 ओव्हरचा खेळ संपला, 22 ला 2, 2-2 चे आकडे सध्या पाहायला मिळतात आणि इथून एकच संघ पुढच्या मॅच मध्ये खेळताना दिसेल। मॅच ऑन। मैच खत्म नहीं है, मैच अभी बाकी है, क्योंकि क्रिकेट के मैदान में हर दाव आगे पीछे होती है। चलिए बैटर टीम का इम्पैक्ट प्लेयर अगर देखिए तो यहाँ पर, लेकिन ये 6 एक कमाल का आपने कहा वो लफ्ज है भिंगरी, वो बहुत मजा आता है ना। एक एक लफ्ज ऐसे होते हैं कि जिसके ऊपर है ना आपके दिल को छूने वाला लफ्ज होता है। अनालिसिस आहे हे जे आहे ना, हे पुढे जे बॉल टाकले, जिथे जागा मिळाली तिथे चौकार षटकार आणि ज्या वेळेला बॉल बाहेर टाकला तिथे विकेट आली आहे। म्हणजेच काय, बॅटरच्या रडार मध्ये जर तुम्ही बॉल फेकाल तर तिथे तो तुम्हाला मारेल, परंतु ज्या वेळेला तुम्ही त्याचा स्ट्रॉंग झोन ओळखून थोडासा बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला तिथे तुम्हाला विकेट मिळाली। इम्पॅक्ट प्लेयर आलाय रईस गोलंदाजीसाठी। रईस आए हैं, आते देखिए तो थोड़ा सा ऊंचे कद के हैं, थोड़ा सा देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी और उसके ऊपर पुल किया। 1 रन मिल जाएगा यहाँ पर। इस 1 रन के साथ में खाता खोला है रईस के सामने। अब देखिए तो वैभव जाधव की बात करें तो एक ऊंचे कद की ये भी खिलाड़ी है, बाहुबली बैटर है, बड़े बड़े हिट लगाना इस वैभव जाधव की खासियत है। और ये कहते हैं ना कि बाहुबली बैटर हमेशा वो कहते हैं ना समझौता करता नहीं है गेंदबाजों के साथ में। 23 रन 1 विकेट के नुकसान पे 23 गेंदे, अभी भी मुकाबला जीतने के लिए 50 चाहिए रईस के सामने। वैभव जाधव बेस्ट वर्सेस बेस्ट ड्राइवरी और ये भी शॉट अच्छा है, खिलाड़ी मौजूद है वहां पर। एक्स्ट्रा कवर रीजन में मिल जाएगा सिंगल। 2 गेंदे डाली है सर जी, 2 सिंगल आए हैं। रईस अगर देखिए तो ये खासियत है रईस की, ऑन साइडला खेळू देणार नाहीये रईसला, हेच प्लॅनिंग आहे। जास्तीत जास्त बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। स्वीपर कव्हरला इथे फिल्डर ठेवलेत, आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लॉंग ऑफ ठेवलाय, म्हणजेच काय लाईन ऑफ अटॅक सातत्याने आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवला जाईल, हे इथे दिसतंय। 22 बॉल 49 धावा। ये मैच बहुत गजब का होने वाला है, क्योंकि हारना किसी को मंजूर नहीं है। ओ वाह 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 रईस, वो कहते हैं ना कि सर्वगुण संपन्न गेंद नजर आई है, लेकिन आपके ऊपर टांगती तलवार भी आई है।
लाईन ऑफ अटॅकची मी चर्चा करत होतो, तो आउटसाइड ऑफस्टम होता, परंतु इथे फ्रंट फुटचा नो बॉल देखील चेक होईल असं दिसतंय. गोलंदाजाने चूक केली का हे पाहिलं जाईल. रईस उंचपुरा असा गोलंदाजाने अशा परिस्थितीमध्ये कधी कधी पावलं चुकली की चुका होतात आणि आता त्याचमुळे टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. फ्रंट फुटचा नो बॉल चेक केला जाईल, परंतु सध्या तरी मी म्हणेन वैभव आणि प्रतीक यांच्यावर दारोमदार असेल AB सामर्थ्य स्पोर्ट्स या टीमची, मालेगावच्या टीमची, कारण रिक्वायर रन रेट 13.71 वर जाऊन पोहोचलाय. 13 पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये बाउंड्रीज पाहिजे, कमीत कमी 2, आणि तो प्रयत्न करायला पाहिजे. या मॅच मध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांची चर्चा करतायत, प्लॅनिंग आखतायत कशा पद्धतीने खेळायचं, आणि आता इथे चित्र स्पष्ट होईल एक्झॅक्ट टीव्ही अंपायर काय निर्णय देतील. सम पार्ट ऑफ द शूज बिहाइंड द लाईन हा नियम असतो आणि इथे फेअर डिलिव्हरी तेच इथे पाहायला मिळालं, कारण आपण पाहिलं मागचा जो भाग होता त्या बुटाचा तो थोडासा मागे होता त्या लाईनच्या, आणि तेच हेरलं पंचांनी सांगितलं फेअर डिलीवरी है. अच्छे और अब तक 3 गेंदें बेहतर डाली हैं और इस समय फिर से एक बार बेहतर ये भी शॉट खेला है, लेकिन खिलाड़ी को बिल्कुल देखिए वो पैक किया है. जिस तरह से आपका मजबूत, मैंने पहले कहा कि आपका मजबूत पक्ष है, ये बेहतर वो शॉट खेलते हुए वैभव जाधव, तो आपको रखा वहां पर और शायद यहाँ देखिए तो कुछ रन बचाते हुए अभ्यास करके गेंदबाजी चल रही है फिलहाल. तो परत एक वेळा ज्या गोष्टीची मी चर्चा केली होती ते दाखवलं गेलं. सम पार्ट ऑफ द फूट बिहाइंड द लाईन, थोडासा जरी हिस्सा मागे असला तर लाईनच्या तरी देखील फेअर डिलिव्हरी कळवली जाते आणि सातत्याने तो लाईन ऑफ अटॅक बाहेर आहे, आउटसाइड ऑफ स्टंप. एक और मतलब फिर से एक बार शायद यहाँ से अगर देखिए तो लॉन्ग ऑन के क्षेत्र में सिंगल आते हुए इस ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी की है. शायद यहाँ से अगर बात करेंगे तो AB समर्थ मालेगांव की अगर बात करेंगे तो ये 19 गेंदे 46 चाहिए मुकाबला जीतने के लिए. बहुत गजब की वापसी की है रईस ने. हो, चांगली बॉलिंग केली आहे, कारण इम्पॅक्ट म्हणून तो गोलंदाजीसाठी आला आणि योग्य निर्णय घेतला कॅप्टनने, त्याला इम्पॅक्ट म्हणून आणलं मैदानाच्या आतमध्ये आणि त्याने फक्त 5 बॉलमध्ये 5च धावा खर्च केल्यात. वैभव के लिए इस समय नए बल्ले का ऊपरी हिस्सा लगा है, सीधा हाथों में जाल बनाया था, वो जाल में रईस को सफलता मिली. जाना पड़ेगा वैभव जाधव का बाहर. कटरचा वापर केला लास्ट बॉलला, कारण याच्या अगोदर सातत्याने फुलर लेन टाकत होता आणि त्याच्यामुळे त्याला माहित होतं इथे जर मी थोडीशी जरी टिचकी दिली बॉलवर तर मात्र यशस्वी होईल. आणि पहा ऍक्शन रिप्ले, पहा बॉल कसा पकडून आला, कटरचा वापर केला आणि जसा कटर टाकला त्याच्या जाळ्यामध्ये अडकलाय बॅटर. बॅटची वरची कडा घेतली, फ्लाय स्लिप मध्ये विकेट आली, झेल टिपला गेला, फलंदाज बाद. दबाव परत एक वेळा AB सामर्थ्य स्पोर्ट्सवर या मॅच मध्ये. एक तो देखिए तो वैभव जाधव की बात करें तो बहुत बड़े बड़े स्टार खिलाड़ी अच्छे अच्छे शॉट खेलते हैं, लेकिन आज है ना प्लान बनाया उनके सामने. यहाँ से अगर देखिए तो ज्यादा मौका दिया नहीं, उनके रडार में गेंद डाला नहीं है. विकेट आली, विकेटचा तो दबाव बनवलाय, वैभव जाधव परतलाय. 4 बॉलमध्ये 6 धावांची खेळी त्याने साकारली आणि परत एक वेळा गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, निलेश इंगवले, शिरूरचा खेळाडू आहे पुणे परिसरातील, आणि आता त्याला चांगला खेळ करावा लागेल. महत्वाचं आहे धावा करणं या मॅच मध्ये. निलेश इंगवले खेळण्यासाठी सज्ज होईल. शिरूरचा खेळाडू आहे आणि शिरूर परिसरामध्ये नक्कीच एक मोठी स्पर्धा येते. शिरूर हवेली प्रीमियर लीग आमदार चषकाचं आयोजन देखील होतं अतुल कोळपे मित्र परिवाराच्या वतीने. 2 तारखेपासून स्पर्धा 7 डिसेंबर पर्यंत रंगणार आहे. नक्की ती देखील स्पर्धा पाहायला विसरू नका. अतुल भाऊ कोळपे मित्र परिवार आयोजित शिरूर हवेली प्रीमियर लीग आमदार चषक. चला तर आता परत एक वेळा येऊया या प्रहार प्रीमियर लीगच्या आणखीन एक महत्वपूर्ण सामन्याकडे. जुबेर शेख गोलंदाजीसाठी आलाय लक्ष अकॅडमी पुणेकडून. त्याने या अगोदर 1 षटक टाकले, 3 धावा खर्च केल्या. तर इकॉनॉमी 3चा 1 विकेट त्यांनी घेतली आहे. 3 डॉट बॉल त्याच्याकडून टाकले गेले आणि सध्या गोलंदाजीसाठी तयार. 18 बॉल 46 धावांची गरज आहे. पहिला बॉल या षटकातला. पहिला बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहतो, बीट केले प्रतीकला. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात, डॉट. ये हौसले बुलंद हो चुके हैं. पहले ओवर में मात्र 3 रन खर्च किए, विकेट मिला है. तो शायद है ना जुबेर शेख की ताकत अब बहुत बढ़ गई है. एक तेज गेंदबाज हमेशा कहते हैं कि जिसकी गेंदबाजी लाइन और लेंथ बढ़िया होती है तो वहां पर अपने खुद पकड़ बना लेते हैं. वो कहते हैं ना कि शिकारे अपने शिकार को खुद दबोच लेता है. तो जनाब जुबेर शेख है ना उस बेहतर गेंद को दबोच रहे हैं, बेहतर गेंदबाजी कर रहे हैं. चांगली गोलंदाजी आहे जुबेरची. प्रत्येक मॅच मध्ये त्याने तो प्रभाव सोडत चाललाय. पहिल्या मॅच मध्ये बॉडी लँग्वेज वेगळी होती, आता मात्र ती बदलली आहे.
आणि पहा रिदम मध्ये दिसतोय आणि हे सातत्य आहे. ज्यावेळेला तुम्ही सराव करता त्याच्यानंतर डिलिव्हर करता आणि महत्वाच्या स्टेजवर डिलिव्हर करता, एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येता, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच वेळेला तुमच्या नावाची आणि तुमच्या गावाची चर्चा होते. हो भी रही है। बुल्डाना अगर देखिए तो यहाँ से बहुत बड़ा सफर है, वहां से सफर करके आए हैं, आज का दिन अपने नाम करना चाहते हैं और कर भी रहे हैं। आसान नहीं है, पहले 2 मैच में उतना चले नहीं है, उसके बाद में देखिए मेन मैच के अंदर कहते हैं कि बड़े मैच का बड़ा खिलाड़ी वापसी करते नजर आ रहा है सर जी। 16 गेंदे 46 रन, अब बड़ा 1-2 शॉट आना चाहिए बहुत जल्द। हो, रिक्वायर रन रेट वाढत चाललाय, तो दबाव सातत्याने बनतोय. फुल टॉस होता, यावेळेला टायमिंग प्रॉपर दिसतंय, बॉल बरोबर बॅटच्या मधोमध लागला आणि हो हवाई सफर आहे. बॉल वर कडा प्रहार, बॉल सीमा पार, प्रहार षटकार. जरूरत के हिसाब से यहाँ पर देखिए तो जिस तरह से जरूरत है उस तरह से जरूरत यहाँ पर पूरी करने के लिए मैसिव हिट यहाँ पर आता हुआ एक्शन रिप्ले में देखे तो फुल टॉस गेंद वो फुल लॉस करते नजर आ रहे हैं। वो कहते हैं कि गाय के सामने घास, शेर के सामने मांस, और कहते हैं कि इस प्रतीक जैसे बैटर के सामने फुल टॉस नहीं डालने का, फुल टॉस डालने का तो सीधा फुल लॉस मैदान के बाहर देखने का। 6 रन यहाँ पर आते हुए। चांगलं टायमिंग, भव्य षटकार, बॅटच्या मधोमध प्रतीकने टिक केला हा षटकार. मिड विकेटला 6 धावा, दबाव आहे आणि तो इथे स्पष्ट दिसतोय. पाहूया पुढचा बॉल काय येईल. डोक्यामध्ये विचार सुरू आहे गोलंदाजाच्या. जुबेर पुढचा बॉल घेऊन प्रतीकसाठी एक षटकार आलाय. 15-40. शफल झाला, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे डीप मध्ये. बॉटमहँडचा वापर करत असताना ड्राईव्ह देखणा होता परंतु थ्रो खराब आहे आणि त्याचबरोबर एकच धाव घेतलीये. निलेशही सांगतोय धावला का नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न व्हायला पाहिजे कारण एक धाव महत्वाची आहे इथे. मैच जना जितने आगे जाए उतना बेहतर है, क्योंकि देखिए मैच अगर देखिए आगे आपको जितना आगे लेके जाना है उतना लेके जाइए। अब यहाँ से मैच अगर छोड़ेंगे तो आपके लिए मुश्किलें बन जाएगी। मैच खत्म हुआ नहीं है, कहानी खत्म हुई नहीं, अभी बहुत बाकी है। नीलेश इंगोले आज दिन इनका अच्छा नहीं है, लेकिन यहाँ से अब अच्छा साबित कर सकते हैं। 14-39. शॉर्ट बॉलचा वापर आहे, समोर पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर येतोय. खराबच दिवस आहे असं दिसतंय. निलेशला जावं लागेल. गोल्डन डकचा शिकार आणि जुबेरच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. वो सेलिब्रेशन आज रुक नहीं रहे, बिल्कुल एक नया सेलिब्रेशन। बुल्ढाना एक्सप्रेस यूं ही नाम लिखा नहीं है, ये कहते हैं ना इस नाम के पीछे बहुत सारी मेहनत छुपी है। तेज गेंदबाज हमेशा बहुत इंजरी होती है, उसके बाद में तेज गेंदबाज आसान नहीं है, लेकिन विकेट सफलता मिली है। सफलता नंबर 2 ऑफ स्टंप के फिर से एक बार बाहर रखा, लेंथ खड़े खड़े शॉट खेलना चाहते थे, पोजीशन में आए नहीं है, वहां पर खड़े खिलाड़ी ने कोई गलती की नहीं है। दूसरी सफलता जुबेर शेख के नाम, विकेट। आप देखिए तो धवले फाउंडेशन की तरफ से सुदर्शन केदार हो, एक कल बेहतर 8 मैचेस खेले, आज सुबह भी खेले। वो कहते हैं हर सदस्य यहाँ पर बेहतर से बेहतरीन करना चाहता है, जो जिम्मेदारी है वो जिम्मेदारी को उठाना चाहता है। इसीलिए देखिए आज इस टूर्नामेंट के पूरे महाराष्ट्र नहीं है, पूरे देश भर में चर्चे हैं जिन्होंने इस दुनिया को अलविदा कहा। स्वर्गीय शेखर उत्तम जी शेळके, स्वर्गीय जय जी हरेश्वर घरत, स्वर्गीय विशाल दादा, वसंत जी कांबळे, इनके घर वालों के लिए भी हर चौके जितने चौके आते हैं, जितने छक्के आते हैं, उसके हिसाब से 1 लाख से ज्यादा अगर देखिए अमाउंट दी जाएगी। ये पहला ऐसा क्षण है जो कि बहुत बड़ापन का ये टूर्नामेंट चल रहा है। एक्झॅक्ट. आणि म्हणूनच कर्तव्य निधी या नावाने हा निधी आपण इथे देणार आहोत या तिन्ही कुटुंबाला, स्वर्गीय शेखर शेळके, त्याचबरोबर जयेश खरत आणि विशालदादा कांबळे यांच्या परिवाराला. शॉर्ट बॉलचा वापर चांगला फिरवलाय, बॉलला सळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. विश्वजीत नावात जीत आहे आणि सध्या या बॉलवर त्याचा विजय होतोय कारण पहिलाच बॉल खेळला, पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याने मारलाय, षटकार आलाय. नाम में जीत है, विश्व जीत है, विश्व जीतने का मादा इस खिलाड़ी के पास में। और देखिए पहला ही गेंद खेलते नजर आ रहे थे, बल्ले के बीचों बीच लगी और स्क्वेल्ले के ऊपर से, वो कहते हैं बंगाली रसगुल्ला जितना मीठा होता है ना, उससे मीठा ये शॉट क्रिएट करते विश्वजीत। 40 पे 4, 12 गेंदे शेष, रन चाहिए 33। क्रिकेट के मैदान में एक खूबसूरत मुकाबला चल रहा है, बीच मैदान है, डू और डाई वाला मुकाबला। 12 पे 33 चाहिए। वैजापूरचा खेळाडू आहे विश्वजीत आणि त्याच्या बॅट मधून हा मोठा फटका आलाय. 12 बॉल 33 धावा, अजूनही सामना आहे, असं नाहीये की पराभवाच्या छायेत आहे संघ. AB सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगाव, इथूनही पलटवार होऊ शकतं. प्रतीक चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. विश्वजीतने आल्या आल्या तो षटकार मारलाय. जुबेरच्या त्या शेवटच्या बॉलवर सिक्सर आलाय. 12 बॉल 33 धावांची गरज. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी होईल. रईस आलाय, ज्या रईसने मगाशी इम्पॅक्ट टाकला होता. पहिला बॉल सोडून दिलाय. पंच सांगतात वाईट बॉल असेल, 32 करायचे आता 12 बॉल मध्ये.
ये अतिरिक्त प्रयास अतिरिक्त करने के चक्कर में है ना, गेंद अगर देखिए तो लाइन और लेन से भटकते हुए रईस शेख, ये आसान नहीं होता। लाइन और लेन से भटकते तो फिर लाइन और लेन पे गेंदबाजी करना कहाँ आसान होता है। और तेज गेंदबाज के लिए सबसे बड़ा मुश्किल पल ये है ऍडजस्टमेंट। आणि हे मॅक्सिमम्स दाखवले जातात या इनिंग मधले, ज्या पद्धतीने खेळलेत मालेगावचे सर्वच बॅटर. चांगली बॅटिंग त्यांच्याकडून. ओ बॅटची कडा, पहिलेच ऑन साइडला कमिट झाला होता फलंदाज आणि रईसने बरोबर हेरलं होतं, कारण चिखली बुलढाण्याचा हा खेळाडू आहे. थोडासा बाहेर टाकला, मग बॅटचा चेहरा क्लोज केला बॅटरने आणि त्याचमुळे परत एक वेळा हे जाळं विणलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये अडकलाय फलंदाज. पहा, पहिलेच कमिट झाला होता की मला ऑन साइडला खेळायचंय, मागे स्कूप करायचं आणि त्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप टाकल्यानंतर फक्त बॅट दाखवली. जितने चतुर बल्लेबाज है ना, उससे चतुराई भरी गेंदबाजी आप देखिए पूरी तरह से फॉलो किया था। इतना फॉलो किया कि देखिए काफी बाहर ये गेंद थी, फिर भी आप ऑन साइड खेलने के लिए गए हैं। शायद देखिए आसानी के साथ में आप ड्राइव भी लगा सकते थे, लेकिन कहते हैं ना कि ये दिल है ना, मानता नहीं है। क्रिकेट के मैदान में इस तरह से देखा है, पूरी तरह से प्रतीक बाहर जाएंगे, बड़ा झटका यहाँ पर लगता हुआ टीम को। चांगली विकेट किपिंग अभि चव्हाणची, खूप चांगला झेल डायव्हिंग एफर्ट दाखवत असताना झेल त्याने टिपलाय. न्यू बॅटर बॉबी भालेराव आता फलंदाजीसाठी सज्ज होईल. बॉबी भालेरावला दमकम दाखवावं लागेल. मालेगावचा खेळाडू आहे, खातं शून्यातून उघडायचंय. 11 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. आकाश बेडसे यांनी संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. 32 धावा करायचे आहेत. विश्वजितने मात्र दमकम दाखवलाय. पहिला बॉल सिक्सर मारलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रहीसने तो दबाव इथे बनवलाय या टीमवर. विकेट सातत्याने घेतोय. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये, 6 धावा त्याने खर्च केल्यात आणि जो इम्पॅक्ट होता तो टाकला या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये बॉडी लँग्वेज थोडीशी वेगळी होती या विदर्भातल्या खेळाडूंची, परंतु या मॅच मध्ये खूपच चांगल्या पद्धतीने खेळ त्यांनी केलाय, बॅटरने देखील आणि गोलंदाजाने देखील. फुलटॉस होता, ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये खेळत असताना. एक धाव तिथे मिळेल. चांगली फिल्डिंग. या सिंगलने खातं उघडले बॉबी भालेरावचं. टीमची धावसंख्या 42. 42 रन लगे बोर्ड के ऊपर। यहाँ से अगर देखिए मुकाबले की अगर बात करें, वो विकेट जिसकी तलाश थी वो विकेट आई थी। ये बेहतर कैच उसे प्लान बनाया था और ये देखिए फिर से एक बार बल्ला तो खूबसूरत हाथ में थोड़ा सा मुड़ गया था, उसके बाद में एक और बेहतर कैच और ये रईस आए, रईस ने विकेट अपने गुच्छों में लाए। इस तरह से विकेट भी गिरती नजर आई एबी मालेगांव टीम की। बॉल हवेत आहे, फिल्डर खाली येत आहे, झेल टिपला जाईल आणि आता फॉल ऑफ विकेटच दाखवत होते, त्याच्यामध्ये आणखीन एक विकेट जोडून टाका, कारण आता जावं लागेल विश्वजितला. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, एक षटकार त्याने मारला होता आणि आता अडचणीमध्ये वाढ होत चालली आहे एबी सामर्थ्य स्पोर्ट्सच्या. तो कहीं ना कहीं अगर देखिए तो विकेट का सिलसिला जारी था। रईस इम्पैक्ट प्लेयर के रूप में आए थे और बेहतर इम्पैक्ट डाल चुके हैं, अब तक सफल साबित हुए हैं। वो कहते हैं प्लेयर ऑफ द मैच के दावेदार भी बनते नजर आ रहे हैं। 3 विकेट लिए, मात्र 7 रन खर्च किए, बेहतर गेंदबाजी की है। शायद अगर देखिए कॉमेंट्री बॉक्स में बैठे थे, वहां से दिल को थोड़ा सा बुरा लगा होगा कि भाई मैं कॉमेंट्री बॉक्स में हूँ, शायद अंदर खेलना चाहिए। रईस को यही पूछा था, रईस ने कहा आई एम बैक, अपने आप को बैक किया है। न्यू बॅटर जय आलाय आता फलंदाजीसाठी. बॉबी भालेरावच्या बरोबरीने आता खेळ करावा लागेल. 9 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. 9 बॉल 31. 9 चेंडू आणि 31 धावा. आल्या आल्या आडव्या बॅटने पुल तर केलाय, गॅप मध्ये चाललाय बॉल, डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग चेस त्याच्यासाठी आणि जयच्या बॅट मधून पहिला विजय चौकाराच्या माध्यमातून. नाम में जय 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 है, जय जयकार कराना जानते हैं। ये कह रहे कि अभी मुकाबला अभी बाकी है, हिम्मत मत हारिए, मैं बीच मैदान में जो खड़ा हूं। अब देखिए यहां से पहली गेंद पे कमाल का चौका आता हुआ मुकाबले के अंदर जान डाल रहे हैं। मैच खत्म हुआ नहीं है, मैच अभी बाकी है, क्रिकेट अभी बाकी है। हो सामना बनतोय. जयच्या बॅट मधून चौकार आला. लेफ्ट हँडेड बॅटर नैसर्गिकरित्या आक्रमक असतात आणि ते इथे दाखवले जयने. फुल टॉस होता, आता मात्र ओव्हर द बॉलर एट फटका समोर मारलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव तिथे मिळताना दिसेल. थोडासा दबाचा परिणाम देखील या ग्रीन कार्पेटवर जाणवतोय. लश ग्रीन आउटफील्ड आहे. सिंहगड कॉलेज इन्स्टिट्यूटचं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच दरम्यान 47 धावा झाल्या. 7 बॉल 26 धावा. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे मालेगाव टीमला. रईसच्या विरुद्ध स्ट्रायकिंग एंडला बॉबीसाठी फुलर लेनचा बॉल होता. एक धाव इथेही मिळताना दिसेल. आता शेवटचं षटक येईल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 25 ची गरज आहे.
छह गेंदे बाकी, 25 चाहिए मुकाबला जीतने के लिए। बहुत कुछ लड़ाई की है लेकिन गेंदबाजों ने उतनी अच्छी गेंदबाजी की नहीं है। अब बल्लेबाजों ने जिस तरह से मोमेंट रखना था वो शिफ्ट नहीं कर पाए और रईस ने क्या बेहतर गेंदबाजी की है। मात्र 13 रन देकर 3 विकेट अपने नाम किए, 2 ओवर डाले। ये इम्पैक्ट प्लेयर की वो कहते हैं ना मैच में बदलने वाली गेंदबाजी रईस ने की है। बॉबी भालेराव 2 धावा, जयच्या खात्यामध्ये 5 धावा, 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 48 धावा झाल्यात। शेवटची 4 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी दीपक जांगीळ या गोलंदाजाच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे। लास्ट ओव्हर, फर्स्ट बॉल, 25 करायचे आहेत। फ्लाय स्लिप मधून बॉल निघालाय आता थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, 2 धावा ऍड होतील बॉबीच्या खात्यामध्ये आणि आता 5 बॉल 23 धावांची गरज। कुणाल सर अगर देखिए एक तेज गेंदबाज की हमेशा समस्या रही है कि फील्डिंग में थोड़ा सा इतना अच्छा एफर्ट देते नहीं है। रेस को देखा कि पिछले मैच में भी स्ट्रगल हुए थे, इस मैच में भी गेंदबाजी अच्छी हुई है लेकिन कहीं ना कहीं स्ट्रगल हुई है फील्डिंग करते हुए। हा, ते जास्त फिल्डिंगवर निर्भर नसतात, ते आपल्याच धुंदीत असतात। बॉल कसे टाकावे याचाच विचार त्यांच्याकडे असतो, कारण बॅटिंग डॉमिनेटेड खेळ झालाय हा टेनिस बॉल क्रिकेट आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोलंदाजाला विचार करायचा असतो। रनआउटची संधी होती आणि त्याचमुळे रईसकडे पाहिल्यानंतर तो त्याच्याच गुरमीत, त्याच्याच मस्तीत सध्या फिल्डिंग करताना दिसतोय। त्याच्या इकडून बॉल गेला, 2 धावा तिथून आल्या, 2 धावा इथून आल्यात। आता 4 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे। 4 गेंदे 21 चाहिए। क्या यहाँ से कुछ बॉबी भालेराव अगर देखिए क्या चमत्कार करेंगे आज? पूरा मालेगांव अगर देखिए तो आज इस बॉबी की बल्लेबाजी देखने के लिए प्रहार के साथ में जुड़ गए हैं। फटका हवेत आहे आणि इथे मात्र पडलाय बॉबी, परंतु समोर फटका फोर्स करत असताना पाठवलं डाऊन दी ग्राउंड बाउंड्री लाईनच्या दिशेने। पाहूया पंचांचा इशारा काय, तो एक टप्पा घेत आहे, तो चौकार। 17 धावा करायच्यात येणाऱ्या 3 बॉल मध्ये। 3 गेंदे 17 चाहिए मुकाबला जीतने के लिए। हर वो बेहतर पल आपको कोशिश जो करवाती है, आपको बड़ा चैंपियन बनाने के लिए करती है। क्रिकेट के मैदान में हार जीत तो लगी रहती है, क्रिकेट के मैदान में जीतने के लिए कोशिश कर लीजिए जब तक मैदान में जी जान से जोड़िए, क्योंकि एक बार मैदान से बाहर आते हैं वो हार जीत का फर्क रहता नहीं है। आज बेस्ट कर सकते हैं, इतिहास के अंदर आपका नाम भी दर्ज होगा। 3 गेंदे 17 चाहिए। बॉबी भालेराव शफल झालाय आणि त्यानंतर मात्र बरोबर ओळखलं गोलंदाज दीपकने, त्याला फॉलो केलं, शरीराचा वेध घेतलाय, कनेक्शन चुकलं आणि त्यामुळे आणखीन एक डॉट। आता 2 बॉल आणि 17 धावेची गरज आहे। औपचारिकता आता या मॅच मध्ये असेल। चांगलं कमबॅक केलं लक्ष अकॅडमी पुणे या संघाने आणि त्यांचं एकच लक्ष होतं की आम्हाला शेवटच्या मॅच मध्ये खेळायचंय, या मॅच मध्ये विजय संपादित करून। शरीरापासून दूर खेळलाय आणि आता मात्र रईस याच्याकडे बॉल ट्रॅव्हल होतोय, उंची आहे त्याच्याकडे, एवढा सहज आणि सोपं नाहीये त्याच्यासाठी खाली वाकून बॉल अडवणं आणि त्याचमुळे चेहऱ्यावर त्याच्या स्माइल होती, कारण पाटला का बॉल देखील त्यांचाच करतो। आता औपचारिकता आहे या मॅच मध्ये। 1 बॉल 17 धावेची गरज। परत एक वेळा फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि हा 16 धावेने भव्य विजय मिळवलाय लक्ष अकॅडमी पुणे या संघाने। AB सामर्थ्य मालेगाव या टीमच्या विरोधात खेळत असताना भव्य विजय। मार्किंग साठी जायचंय ग्राउंड्समननी, ग्राउंड मध्ये पिच मार्किंग साठी, कारण यानंतर शेवटचा सामना लगेच तुमच्या समोर आम्ही सुरू करतोय। त्याच्या अगोदर पिच मार्किंग होईल आणि या मॅचची समरी एक वेळा पाहूया आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर करूया। 56 रनों तक पहुंचा है कारवां। यहाँ से 16 रनों के साथ में लक्ष्य एकेडमी पुणे ने मुकाबला जीता। मैच समरी आपके सामने। 72 धावा केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये। तौसिफ मिर्झाने 31 धावांची खेळी केली, त्यानंतर अमर परवेजच्या खात्यामध्ये 18 होत्या, अस्पर मिर्झाच्या खात्यामध्ये 15 धावा, अभिने 5 धावा केल्या, कुणालने 2 विकेट घेतल्या, शेखरने 1 विकेट घेतली, महाड ठरला शेखर 25 धावा त्याने खर्च केल्या आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरच्या 2 ओव्हरमध्ये 22 धावल्या, निलेश इंगवलेच्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या। दुसऱ्या सत्रामध्ये धावा चेस करण्यासाठी उतरलेला संघ प्रतीक 21, बॉबी भालेराव 10 आणि 56 पर्यंतच मजल मारू शकलेत हे फलंदाज। 16 धावेने भव्य विजय मिळवला या मॅचवर लक्ष अकॅडमी पुणे या संघाने आणि त्याचमुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता इथे दिला जाईल। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है रईस शेख, 2 ओवर 13 रन 3 विकेट।
वो कहते हैं कई कई चेहरे पे अब मुस्कान गजब की रहेगी, क्योंकि देखिए पूरा इनिंग अगर देखिए तो फील्डिंग का जब बल्लेबाजी कर रहे थे तो पूरी टी अगर देखिए इनिंग 12th मैन के रूप में थे, उसके बाद में इम्पैक्ट प्लेयर के रूप में अंदर गए तो इम्पैक्ट डाला और एक जबरदस्त अगर देखिए तो काम भी करते नजर आए। मात्र 13 रन देकर 3 विकेट और मैन ऑफ द मैच के दावेदार भी बने यहाँ पर रईस शेख। रईस शेख आपको आना है मैन ऑफ द मैच के लिए और आपके कप्तान टॉस के लिए आइए प्लीज। टॉस होईल टीम लक्ष्य अकॅडमी पुणे आणि त्यांच्या विरोधात खेळताना दिसेल मातोश्री हडपसर। धन्यवाद आकाश।